आता वळ दिवसभरातील राजकीय टॉप 9 वर। करमाळ्यातील पोलिसांना धमकी देणं उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? अजित पवारांचा व्हिडिओ कॉलवरून दमानियांचा सवाल। तुझी डेअरिंग कशी झाली असं म्हणण्याची इतकी दादागिरी का? दमानिया यांचा सवाल। मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मुंबई जवळपास ठप्प झाली होती। दक्षिण मुंबईच्या उच्च कार्यक्षम क्षेत्रापासून अशा निदर्शनांना आता प्रतिबंधित करण्यासाठी आवश्यक पावलं उचलावीत। मिलिंद देवरा यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। शिंदे देवरांच्या माध्यमातून होम डिपार्टमेंटचे राजकीय दृष्ट्या कपडे काढतायत। देवरांनी फडणवीसांनी लिहिलेल्या पत्रावरून रोहित पवारांची टीका। मुंबईत आम्ही आंदोलन करू नाही तर हैदोस घालू, तुम्ही आम्हाला विचारणारे कोण? दक्षिण मुंबईचा 7-12 धनिकांच्या नावावर लिहून दिलाय का? शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी उत्तर द्यावं। देवरांच्या पत्रानंतर राऊतांचा हल्लाबोल। संविधानापेक्षा मोठे झालात का? तुमच्या बापाचं राज्य आहे का? पंतप्रधान ग्राम सडक योजनेची माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यावरती खासदार ओमराजे निंबाळकर भडकले। वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश लांबणीवर। पक्षप्रवेश 2 दिवस लांबणीवर गेल्याची सूत्रांची माहिती। आज होणारा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम लांबणीवर। उद्योगपती गौतम अदानी यांनी घेतली शरद पवारांची भेट। सिल्वर ओकवरती गौतम अदानी आणि शरद पवारांची भेट। दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चा। भेटीचं कारण गुलदस्त्यात। कारखाने अधिनियमाखालील दुरुस्तीला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता। आता दिवसाला 9 तासांऐवजी 12 तास काम करण्याची तरतूद। ओव्हरटाईमची वेळ वाढल्यानं कामगारांना अधिकचा आर्थिक फायदा होणार। कामगार मंत्री आकाश मुंडकर यांची माहिती। कामाचे तास वाढवण्याचा शासनाचा निर्णय श्रमाचा अवमान करणारा। सरकारच्या या निर्णयाविरोधात लढावं लागेल। कामगारांनी कधीही शोषण सहन केलं नाही आणि करणारही नाही। कामाचे तास वाढवण्याच्या निर्णयावरती आव्हाडांची प्रतिक्रिया।